चला लेट स्टार्ट. 19th ऑगस्ट 19 ऑगस्ट. एडिटोरियल नेमकं काय बघा, काय म्हणते एडिटोरियल. टसल इन तामिळनाडू. टसल मीन्स व्हॉट? फाईट. तामिळनाडूमध्ये असणारी फाईट. कशाबद्दलची फाईट येते? ऑन लिडरशिप डिबेट इन AIADMK. ही जी पार्टी आहे त्या पार्टीचं जे काही डिबेट चालू आहे लिडरशिपसाठी, म्हणजे नेमकं तिथली जी खुर्ची आहे ती नेमकी कुणाला मिळणार त्यावरनं जो वाद चाललेला आहे त्या वादाशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. ठीक आहे, नेमकं काय आहे ते आता आपण बघू. आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा बघा. वी नीड आपल्याला जे आहे तर डिस्कस हो कॅप. पहिले जे आहे तर आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा व्होकॅब डिस्कस करायची आहे. त्याच्यानंतर पॅराजम्बलचे क्वेश्चन्स असणार आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. सेंटेन्स प्रॉपरली अरेंज करणं 2 मिनिटांमध्ये. डिस्कस द करेक्ट सिक्वेन्स अलॉंग विथ एक्सप्लेनेशन आणि रिझल्टचे फीडबॅक. ठीक आहे, व्होकॅब बघू मग. वर्कआउट हा एक फ्रेजल वर्ब आहे. त्याचा अर्थ होतो टू डिसाइड, काहीतरी ठरवणं. त्याच्यानंतर कोहॅबिटेशन. कोहॅबिटेशन म्हणजेच काय, जनरली जी आहे तर ती कोऑपरेशनची सिच्युएशन कोणामध्ये दोन पार्टीज ज्या असतात, द स्टेट ऑर कंडिशन ऑफ कोऑपरेटिंग फॉर स्पेसिफिक पर्पज विदाउट फॉर्मिंग अ कोलिशन. ठीक आहे, सो अशी जी दोन पार्टी ज्या आहेत त्या दोन ग्रुप मधलं किंवा दोन पार्टी मधलं जे काही आपण एका कोऑपरेट करणं जे आहे त्याच्याशी रिलेटेड म्हणू शकतो कोहॅबिटेशन. ठीक आहे, इनकम्बंट. इनकम्बंट म्हणजेच काय, पदग्राही. त्याला ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म आहे. पदग्राही म्हणून आपण त्याला म्हणू शकतो एखादी पोझिशन होल्ड करणं. प्रॉमिनन्स म्हणजेच काय की मुख्य करून किंवा एखादा वेल नोन ज्याला म्हणतो आपण तर तो. अनइक्विव्होकली. प्रॉमिनन्स हे नाउन वाला फॉर्म आहे, त्याला प्रॉमिनंट म्हणून सुद्धा वापरलं जातं. ठीक आहे, प्रॉमिनंट ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म बनेल. अनइक्विव्होकली म्हणजेच काय, इक्विव्होकल म्हणजेच काय अस्पष्ट. अनइक्विव्होकली म्हणजेच काय, इन अ वे दॅट लिव्स नो डाऊट, म्हणजे स्पष्टतेत काहीही संशय नसणारा असा जो आहे इक्विव्होकल. सगळ्यांचा समान व्होकल आहे, आवाज आहे. डायटीज. डायटीज मीन्स देवी देवता, गॉड और गॉडेस. त्याच्यानंतर ऍग्रीव्ड. ऍग्रीव्ड मीन्स अनहॅपी. कंडेम्ड म्हणजे निंदा करणे, क्रिटिसाइज करणं. ठीक आहे, the leadership debate in the AIADMK hides faultiness. Faultiness म्हणजेच काय असतं, प्रॉब्लेम्स in the party and in its ties with BJP. लिडरशिप डिबेट जे आहे कोणत्या पार्टी मधलं, AIADMK ही जी पार्टी आहे त्या पार्टीमध्ये जे काही लिडरशिप बद्दल डिबेट चालू आहे ते हाईड, लपवत आहे. कशाला? फॉल्टलीनेस म्हणजेच काय, प्रॉब्लेम्स इन द पार्टी अँड इट्स टाईज विथ बीजेपी. बीजेपी सोबत असणारे टाईज जे आहे ते आणि पार्टीमध्ये इंटरनल जे काही प्रॉब्लेम्स आहे त्या सगळ्यांना लपवले जात आहेत. कशामध्ये? लिडरशिप डिबेटमध्ये. ठीक आहे, चला पॅराजम्बलचा क्वेश्चन आहे. रेडी सगळेजण? लेट्स ट्राय स्टार्ट.
ओके, बोलो क्या आएगा आंसर. व्हाट इज द करेक्ट सिक्वेंस ऑफ सेंटेंस? सी, बोलो फास्ट अजून. ठीक आहे, बघू काय नेमकं आहे. सी, अजून बाकीच्यांना कळले नाही का? डी. ठीक आहे, अजून बघा. ठीक आहे, लेट स्टार्ट. आता बघा डी. ठीक आहे, द रेजिंग डिबेट दॅट तामिळनाडूज रुलिंग AIADMK विटनेस लास्ट वीक. आता दोन आहेत बघा, एक द रेजिंग डिबेट आहे आणि एक द डिबेट आहे. मग सी वाला जो आहे तो नंतर येणार आहे, कशाच्या? एच्या. ठीक आहे, नंतर इथे बघा प्री मॅच्युअरच्या नंतर कॉमा आलेला आहे. मग कॉमाच्या नंतर जे येणार आहे ते स्मॉल लेटर मध्ये असलं पाहिजे, जे की बी आहे. म्हणजे एच्या नंतर लगेच बी वाला ऑप्शन येणार आहे. मग एच्या नंतर बी वाले आलेले ऑप्शन शोधा. एच्या नंतर बी आलेला ए ऑप्शन आहे आणि एच्या नंतर बी आलेला डी ऑप्शन आहे. दोन्ही पैकी एक आपल्याला शोधता येतील, म्हणजे सी तर येणारच नाहीये. ठीक आहे, पुढे नंतर बघा ए च्या नंतर बी सापडला मला. नंतर जे आहे तर फॉर नाऊ द डिबेट म्हटलेलं आहे. मग द डिबेट जे आहे अपार्ट फ्रॉम द टायमिंग, म्हणजे फॉर नाऊ द लीडर्स हॅव डिसाइडेड नॉट टू ऍड्रेस द इश्यू अँड आस्क पार्टी फंक्शनरीज नॉट टू डिस्कस इट इन पब्लिक. आणि मग नंतर डिबेटचं कन्क्लुजन फॉर्म मध्ये काय नेमकं असायला पाहिजे ते सी मध्ये दिलंय, म्हणून सी शेवटी येईल. सो द करेक्ट आन्सर विल बी ABDC. नेमकं काय आहे मिनिंग तो आपण आता बघू. ABDC. The raging debate that Tamil Nadu's ruling AIADMK witnessed last week over its choice for the office of Chief Minister for the 2021 Assembly election might have been premature. रेजिंग म्हणजे वाढणारे जे काही डिबेट आहे तामिळनाडू मधली जी रुलिंग पार्टी आहे त्यामधलं जे काही लास्ट वीक मध्ये जे झालेलं होतं की ऑफिस ऑफ चीफ मिनिस्टर, नेमका सीएमच्या खुर्चीवरती कोण बसेल याच्याशी रिलेटेड जे काही वाद झाले होते ते फॉर द 2021 असेंब्ली, पुढच्या इलेक्शनसाठी माइट हॅव बीन प्री मॅच्युअर. हे खूपच प्री मॅच्युअर आहे, म्हणजे काय खूप लवकर होतंय. बट इट हायलाइटेड, पण यातून असं दिसून आलं की द शार्प डिवाइड बिटवीन द कॅम्प्स ऑफ सीएम एदप्पदी के पालानीस्वामी अँड डेप्युटी सीएम ओ पन्नीर सेल्वम. ठीक आहे, मग हे दोन जे गट आहेत ते गट या ठिकाणी कॅम्प्स म्हणजे गट. मग दोन गट जे आहेत ते त्या दोन गटांमध्ये यामुळं या भांडणामुळे एक लक्षात आलं की दोन गट जे आहेत ते आहे एक सीएमचं आणि एक डेप्युटी सीएमचं. या दोन गटांमध्ये जे आहे तर काय आहे विभाजन आहे. फॉर नाऊ सध्या द लीडर्स हॅव डिसाइडेड नॉट टू ऍड्रेस द इश्यू अँड आस्क पार्टी फंक्शनरीज नॉट टू डिस्कस इट इन पब्लिक. फंक्शनरीज मीन्स कार्य, मग जे पण त्यांचे कामं असतील कामकाज असेल सध्या लीडरनी असं ठरवलेलं आहे त्या सगळ्या की या इश्यू बद्दल कोणी बाहेर वाच्यता करू नये आणि पब्लिक मध्ये काय फंक्शन असणार आहे त्याबद्दल डिस्कस करू नये. ठीक आहे, द डिबेट अपार्ट फ्रॉम द टायमिंग, मग ह्या डिबेटमध्ये टायमिंग सोडलं तर was strange as Tamil Nadu with a history of personality cult politics is not known to have the tradition of principal parties declaring CM कॅन्डिडेट्स. मग आपण जर बघितलं समजा की यामध्ये जे तर ह्या डिबेटनुसार अपार्ट फ्रॉम द टायमिंग सोडलं तर तामिळनाडूमध्ये स्ट्रेंज पद्धतीने हे सगळं होतं विथ अ हिस्ट्री ऑफ पर्सनॅलिटी कल्ट पॉलिटिक्स. म्हणजे काय एक धार्मिक संप्रदाय किंवा कल्ट म्हणजे एक संप्रदाय असतो तो पर्टिक्युलर आतापर्यंत हिस्ट्री आहे की एखाद्या पर्टिक्युलर संप्रदाय असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर संप्रदाय म्हणा किंवा एक पंथ असेल तर या प्रकारचे एका गट असतो आणि त्या गटाच्या मागे सगळेजण असतात. इज नॉट नोन टू हॅव द ट्रेडिशन ऑफ प्रिन्सिपल पार्टीज. यामधून कोणत्याही प्रिन्सिपल पार्टीज जे आहेत तर त्या निष्ठा, बरोबर कल्ट म्हणजे निष्ठा पण म्हणू शकतो. सो ते जे आहे समजा की असे जे ग्रुप असतात ते एखाद्या व्यक्तीवरती असते. इज नॉट नोन टू हॅव द ट्रेडिशन ऑफ प्रिन्सिपल पार्टीज डिक्लेअरिंग सीएम कॅन्डिडेट. आणि मग आपल्याला माहिती आहे की त्या पॉलिटिक्स नुसार जो काही कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट महत्वाचा राहील पार्टीच्या पेक्षा, प्रिन्सिपल पेक्षा, पार्टीच्या प्रिन्सिपल पेक्षा जे काही कॅन्डिडेट आहे त्याला जास्तीत जास्त काय केलं जातं महत्व दिलं जातं. हे हिस्ट्रीनुसार जर बघितलं तर. ओके, क्लिअर सगळ्यांना एवढं? चलो सेकंड बघू. रेडी स्टार्ट.
ओके, व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स बघून घ्या ऑप्शन वाईज. बोलो फास्ट. सी, डी. ठीक आहे, एकदम सोपं आहे बघा, एकदम सोपा क्ल्यू आहे. बी. ठीक आहे, क्ल्यू काय बघा, मला एक सांगा, डी वाला जे वाक्य आहे त्याचा एंड कशाने झालाय, कॉमनी. मग कॉमनी जर एंड झालेला आहे तर त्या वाक्याच्या नंतर कोणतं तरी वाक्य स्मॉलनी असायला पाहिजे होतं. मग स्मॉल केसनी सुरू झालेलं एखादं वाक्य आहे का बघून घ्या, एक पण नाहीये. म्हणजेच काय, हे वाक्य शेवटचं, याच्या पुढे अजून काहीतरी असणार आहे. ठीक आहे, म्हणून मग करेक्ट आन्सर असेल डी शेवटी आलेला. मग डी शेवटी आलेला कोणता ऑप्शन आहे, एकुलता एक, अँड दॅट इज डी, दिल्ली. म्हणून सी ए बी डी विल बी द करेक्ट आन्सर. चेक करू आपण काय आहे. ठीक आहे, सी ए बी डी बघून घ्या काय नेमकं होतंय. आता पहिले डिबेट बद्दल बोलणं चालू होतं, आता ते अंटिल द डिबेट आलेलं आहे. म्हणून अंटिल द डिबेट, until the debate erupted, erupt means थांबवणं. Until the debate erupted, Mr. Palaniswamy and Mr. Paneerselvam, who was briefly CM 3 times in the last 19 years, मागच्या 19 वर्षापासून जर बघितलं तर ते सीएम आहेत. Until the debate erupted हे डिबेट होण्याच्या अगोदर जे काही मिस्टर पालानीस्वामी आणि मिस्टर पन्नीरसेल्वम, हु वॉज ब्रीफली सीएम 3 टाइम्स, आतापर्यंत 3 वेळेस ते सीएम झाले, गेव द इम्प्रेशन ऑफ, यांनी इम्प्रेशन दिलं किंवा परिणाम केला, ऑफ हॅव्हिंग वर्क आउट अ सक्सेसफुल, आणि चांगल्या पद्धतीचं कोहॅबिटेशन अरेंजमेंट इन द पार्टी अँड द गव्हर्नमेंट. मग चांगल्या पद्धतीचं जे आहे वर्कआउट केलेलं आहे, चांगल्या पद्धतीने काहीतरी ठरवलेलं आहे, अरेंजमेंट प्रॉपरली केलेलं आहे पार्टीमध्ये सुद्धा आणि गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा. बट मिस्टर पालानीस्वामी मस्ट बी वॉन्डरिंग व्हाय द इश्यू केम अप. तरी सुद्धा पालानीस्वामी यांना आश्चर्य वाटतंय की हा इश्यू का नेमका आलेला आहे, उपस्थित का झाला हा इश्यू. ऍज द इन्कम्बंट सीएम, सध्याच्या असणाऱ्या, इन्कम्बंट मीन्स होल्डिंग, अ पर्सन हु होल्ड्स, मग सीएम पद जे धारण करणारे आहेत किंवा ज्यांचं कर्तव्य म्हणून ज्यांनी ते स्वीकारलेलं आहे ते, ही कुड हॅव रिझनेबली एक्सपेक्टेड टू बी प्रोजेक्टेड ॲज द पार्टीज नॉमिनी. मग त्यांना जे, त्यांना असं म्हणजे लॉजिकली यांना असं फील होतंय की जे पण सीएम, सध्याचे सीएम जे आहेत, त्यांनी रिझनेबली एक्सपेक्टेड टू बी प्रोजेक्टेड ॲज अ पार्टीज नॉमिनी, पार्टीचं नॉमिनी म्हणून त्यांना घोषित केलं जावं, असं त्यांनी काय केलेलं असावं, रिझनेबली एक्सपेक्ट केलेलं असावं, आशा ठेवलेली असावी. Also, the controversy has much to do with the AIADMK's relationship with its ally, the BJP. मग यातच कॉन्ट्रोवर्सी जी आहे ती निर्माण झालेली आहे. कुणासोबत, स्वतःचे इंटरनल तर आहेच, पण सोबत ज्यांच्यासोबत आलाय म्हणजेच मिळवून कॉम्बिनेशन असणं दोघांचं. मग ज्यांच्या सोबत जे आहे तर आलाय केलेलं आहे कुणासोबत, बीजेपी सोबत, तर त्यांच्या रिलेशनचं सुद्धा काय होऊ शकतं, कॉन्ट्रोवर्सी इफेक्ट जो आहे तो याच्यावरती होऊ शकतो. While Mr. Paneerselvam appears to be the upset over the lack of prominence, मग पनीरसेल्वम हे जे आहे त्यांना ते अपसेट आहे, ते नाराज आहे कशाबद्दल, प्रॉमिनन्स गिवन टू हिम इन द गव्हर्नमेंट इव्हेंट्स. जे काही राज्यामधल्या सरकारी जे काही इव्हेंट होतात त्या इव्हेंटमध्ये त्यांना तेवढं जास्त प्रॉमिनन्स, तेवढं जास्त फेमस त्यांना केलं जात नाही, याबद्दल ते काय आहेत, नाराज आहे. अँड द डिले इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टिअरिंग कमिटी फॉर द पार्टी, आणि पार्टीसाठी एक स्टिअर करणं म्हणजेच काय, पुढे घेऊन जाणार, त्याला दिशा देणार ती जी कमिटी आहे त्याला काय केलं जातंय, मुद्दामहून डिले केलं जातंय, यामुळे ते काय आहेत, नाराज आहेत. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. आता याच्या पुढचा जो पार्ट असेल तो काय असेल, स्मॉल लेटरने चालू होणार आहे. मग बघा, रेडी सगळेजण, करा ट्राय.
ओके, थोडं मोठं आहे. बोला. बोला पटपट, सांगो सांगो सांगो. अरे बोलो पटपट बोलो. बर, बी म्हणताय, डी म्हणताय, ठीक आहे. बी, चलो देखते बी बी बी, चलो देखते क्या आ सकता है. मला एक सांगा, पहिली गोष्ट ए तर कॉमन आहे, पहिलं ए येणार का? कारण मागच्या याच्यामध्ये कॉमा होता, याच्यात सुरुवातीला जे स्मॉल लेटर आलेलं आहे म्हणून हिज सन याने सुरुवात होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे टू डेट द युनियन गव्हर्नमेंट हॅज नो AIDMK रिप्रेझेंटेटिव्ह, ठीक आहे. पुढे आता ए च्या नंतर जे किती ऑप्शन आहे, ए च्या नंतर बी पण आहे, सी पण आहे आणि डी पण आहे. मग आता बघू नेमकं कोणतं आहे. तर देर इज अ व्ह्यू विद इन द AIDMK. मग आता जर आपण बघितलं काय होतंय, दोन आहेत, ए च्या नंतर बी पण आहे, सी पण आहे आणि डी पण आहे. मग त्यानुसार नेमके कोणते कोणते येऊ शकतील, नेमके कोणते कोणते येऊ शकतील. His son OP Ravinadu to date the union government has no AIDMK representative, ठीक आहे. मग त्याच्या सोबत जो आपल्याला ऑप्शन येईल, काय येईल त्याच्या सोबत अजून, मग ए च्या नंतर जे तर सी वाला ऑप्शन पण येऊ शकतं. नंतर मिस्टर पालानीस्वामी वॉज एव्हिडेंटली काउशियस, ठीक आहे, ते पण येऊ शकतं. त्याच्यानंतर देअर इज अ व्ह्यू विद इन AIDMK, विद इन नाही येणार, ठीक आहे. बी साइड्स पण नाही येणार. सी वाला जास्त करेक्ट असेल. बघूयात काय सी, ए च्या नंतर सी आलेला, मग सी आलेला कोण आहे, बी बॉम्बे, बॉम्बे इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. आता नेमकं काय आहे त्याच्यात बघून घेऊ आपण. थोडस मोठे वाक्य आहे त्यामुळे नीट समजून घ्या. क्ल्यू कसे भेटतात ते मी सांगतो याच्यात. हीज सन हा क्ल्यू भेटला मला आणि म्हणून मग मी ए कन्सिडर केलं. त्याच्यानंतर हीज सन ओपी रवींद्रनाथ कुमार, ओपी रवींद्रनाथ कुमार हे जे त्यांचे सन आहेत, द ओनली AIDMK कॅन्डिडेट इलेक्टेड ड्युरिंग द 2019 लोकसभा इलेक्शन, एक ते एकमेव कॅन्डिडेट होते की जे काय झाले 2019 मध्ये लोकसभा इलेक्शन जे होते त्यामध्ये ते काय झाले, जिंकलेले. वॉज नॉट नॉमिनेटेड टू द युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, हे युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सची जी युनियन काउन्सिल होती त्याच्यामध्ये नॉमिनेट त्यांना करण्यात आलं नाही. टू डेट द युनियन गव्हर्नमेंट हॅज नो AIADMK रिप्रेझेंटेटिव्ह, अजून सुद्धा एकत्रित जी गव्हर्नमेंट आहे त्याच्यामध्ये अजून पण AIADMK चा कोणी रिप्रेझेंटेटिव्ह नाही. मिस्टर पालानीस्वामी वॉज इव्हिडेंटली काउशियस, आणि यावर जागरूक होते कोण, मिस्टर पालानीस्वामी. कीपिंग इन द माइंड द प्रेझेन्स ऑफ सिनियर्स इन द पार्लिमेंटरी पार्टी, पार्लिमेंटरी पार्टी जी आहे त्यामध्ये जे काही सिनियर आहे त्यांचा प्रेझेन्स जो आहे तो याच्यामध्ये होता. अँड ऑल्सो द ऍडवायझिबिलिटी ऑफ सेंडिंग हिज पार्टीज नॉमिनी टू द सेंटर. बघा पहिले सांगितलं की कुणीही रिप्रेझेंटेटिव्ह नव्हता आणि लगेच त्याच्यानंतर याच्यामध्ये सांगितलं सेंडिंग हिज पार्टीज नॉमिनी, ठीक आहे. मग तो नॉमिनी पाठवणं टू द सेंटर वेन द पॉप्युलर मूड इन द स्टेट इज नॉट फेवरेबल टू द BJP. मग जेव्हा पॉप्युलर मूड हा BJPच्या फेवरेटिझम मधला नव्हता, त्यांच्या स्टेट राज्यातली जी स्थिती आहे ती त्यांच्या फेवर मधली नव्हती, त्यावेळेस त्यांनी असं डिसाईड केलं होतं की एक पार्टीचा नॉमिनी म्हणून जो आहे तो त्या युनियन गव्हर्नमेंट मध्ये किंवा त्या पार्लिमेंटरी याच्यामध्ये पाठवला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर there is a view within the AIADMK that any tie-up with BJP, पहिले सांगितलं BJP आणि नंतर मग तो टाय अप, ठीक आहे. सो असा एक व्ह्यू होता की टाय अप विथ BJP फॉर 2021 वुड बी ॲज डिझास्टरस ॲज इट वॉज इन 2019. 19 मध्ये ज्या पद्धतीचं ते डिसिजन राहिलं, AIADMKचं जे डिसिजन होतं की BJP सोबत टायअप करायचा, हे तेवढंच विघातक असणार आहे जसं 2019 मध्ये होतं, ज्यामध्ये अजून सुद्धा एक पण मेंबर जो आहे तो त्यांचा कन्सिडर केला गेलेला नाहीये. सेम तसंच विघातक हे 2021 मध्ये सुद्धा असू शकतं, असा पण एक व्ह्यू AIADMK मध्ये आहे, ठीक आहे. बिसाइड्स, आता हे सगळे असताना बिसाइड्स दोन शब्द आहेत, एक बिसाइड असतो आणि एक बिसाइड्स असतो, ठीक आहे. BESIDE, बिसाइड मीन्स व्हॉट, च्यामध्ये, ठीक आहे. आणि बिसाइड्स मीन्स इन ऍडिशन टू, कशाच्या ऍडिशन मध्ये, या सगळ्यांच्या ऍडिशन मध्ये. देअर डिफरन्सेस ऑन पॉलिसी मॅटर सिम्स अनएंडिंग, इंटरनली टाईप करायचे किंवा नाही यांच्याशी रिलेटेड जे काही पॉलिसी मधले जे काही वाद आहेत किंवा डिफरन्सेस आहेत
तेच अजून काय झालेले आहे, संपलेले नाहीये. इन रिसेंट मंथ, आत्ताच्याच मंथ मध्ये द पालानीस्वामी रिजाईम, पालानीस्वामी यांचं जे रिजाईम आहे, त्यांचा जो ग्रुप आहे, हॅज मेड नोन इट्स ऑपोजिशन अनइक्विव्होकली, सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांचं जे काही ऑपोजिशन आहे ते स्टँड घेतलेलं आहे. बी इट ऑन द इश्यू, कशावरती, ऑन द इश्यू ऑफ 3 लँग्वेज पॉलिसी, 3 लँग्वेज पॉलिसी असली पाहिजे याच्याशी रिलेटेड क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे. ऑर फ्री पॉवर फॉर ऍग्रिकल्चरिस्ट, शेतकऱ्यांसाठी फ्री पॉवर असली पाहिजे. और सोबतच रिव्हिजन ऑफ नॉर्म्स फॉर डिटरमाइनिंग द क्रिमिलियर अमंग ओबीसी, ओबीसीला जे काही क्रिमिलियर आहे ते कन्सिडर केलं पाहिजे, त्याचे जे नॉर्म्स आहे हे नॉर्म्स बदलावे किंवा त्याला रिवाइज करावं याच्याशी रिलेटेड. आणि इलिजिबल फॉर कोटा इन एज्युकेशन अँड जॉब्स, ज्या माध्यमातून त्यांना जॉब मध्ये किंवा एज्युकेशन मध्ये एक रिझर्व्ह कोटा जो आहे तो त्यांना मिळू शकेल, यासाठी त्यांनी जी काही पालानीस्वामी यांची जी रिजाईम आहे, त्यांचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपने अशी डिमांड जी आहे ती ठेवलेली आहे, अपोज केलेला आहे. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना, लक्षात आलं? चालायचं पुढे. लास्ट क्वेश्चन आहे, स्टार्ट. ओके, बोलो काय असेल सिक्वेन्स. बोलो जल्दी, लास्ट आहे, पटपट बोला सगळे. ए, बर, बी, बी, सी. ठीक है, चलो देखते हैं फिर क्या है. बघा, ए बी, ए बी, बर, ठीक आहे. मला एक गोष्ट तर कळलेली आहे, काय, कॉमा आलेला आहे. कॉमाच्या नंतर आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय कॉमाच्या नंतर कोण आलं पाहिजे, स्मॉल लेटर. मग कॉमाच्या नंतर स्मॉल लेटर, बी च्या नंतर कोण आला पाहिजे, सी. बी च्या नंतर सी आलेले ऑप्शन शोधा. ए, बी आणि डी 3 ऑप्शन आहे. चला, हा तर काम नाही करत आहे, पुढच्या वेळेने जाऊ आपण. ठीक आहे, बी च्या नंतर सी आला पाहिजे. मग ते आलेले 3 ऑप्शन मला सापडले. बघू आता, ए वाला ऑप्शन जो आहे तो बी सी च्या पहिले यायला पाहिजे किंवा नंतर यायला पाहिजे. ठीक आहे, तेवढं जरी कळलं तर आपलं उत्तर निघून जातं. मग इट्स लीडर्स आर अग्रीड दॅट, इट्स म्हणजे नेमकं कोणाचे. ठीक आहे, म्हणून मग आपल्याला त्याच्या अगोदरचं ए वाचून बघू. द बीजेपी स्टेट युनिट 2 हॅज बीन अडॉप्टेड अग्रेसिव्ह पोस्चरिंग स्पेशली ऑन हिंदू डायटीज अँड रिलिजियस मॅटर्स. इट्स लीडर्स आर अग्रीड दॅट इवन दो द, बरोबर,
म्हणजेच काय की जे ए आहे एच्या नंतर लगेच बी यायला पाहिजे. मग एच्या नंतर बी आलेलं म्हणजे बीच्या आधी ए आलेला जे ऑप्शन आहे ते फक्त एकुलता एक आहे अँड दॅट इज ए. The BJP state unit too has been adopting aggressive posturing. बीजेपीचं जे काही स्टेट आहे युनिट जे आहे राज्याचं जे युनिट आहे ते काय करत आहे अग्रेसिव्ह रीतीने पोस्चर करते. पोस्चर करणं स्थिती दर्शवणं. मग अग्रेसिव्हली काम करत आहे स्पेशली कशावरती ऑन हिंदू डायटीज हिंदू देवी देवता जे आहेत ते आणि रिलिजियस आणि धार्मिक मुद्द्यांवरती जे आहे तर ते खूप जास्त पद्धतीने अग्रेसिव्हली काम करत आहेत. ठीक आहे. आणि त्याच्याच पुढे म्हटलं बघा इट्स लीडर्स आर अग्रीव्ड म्हणजे कोणाचे लीडर्स बीजेपीचे लीडर. ठीक आहे कळलं. मग नाऊन फॉर्म पहिले आला नंतर लगेच त्याचेच लीडर्स म्हणून इट आलेला आहे. बीजेपी साठीच इट वापरलं म्हणून इट्स लीडर्स आर अग्रीव्ड दॅट इवन दो द पोलीस जरी पोलिसांनी have taken action on a row over Kannada Shashti Kavasam, a compilation of Tamil hymns, the AIDMK leadership chose not to comment on the matter. मग जर आपण बघितलं की पोलिसांनी जरी ऍक्शन घेतलेली असेल कशावरती कांदा षष्टी कवसम हे एक जे कंपायलेशन आहे तामिळनाडू मधलं जे काही कंपायलेशन आहे त्याच्याबद्दल जर आपण बघितलं हिम म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणतो मंत्र किंवा तामिळ मधले मंत्र किंवा श्लोक किंवा स्तोत्र जे असतात तर हे जे आहेत त्याच्यावरती जे काही ऍक्शन घेण्यात आलेलं होतं द AIDMK लीडरशिप म्हणजे पहिले बीजेपी स्टेट मधले जे लीडर आहे त्यांनी असं अग्रीव्ड केलं. त्यांनी असं सांगितलं किंवा मान्य केलं की जे कुणी केलं नाही AIDMK लीडरशिप चूज नॉट टू कमेंट ऑन द मॅटर त्यावरती काही बोलायचं नाही असं AIADMK यांच्या लिडरशिपनी ठरवलं होतं. ठीक आहे. पण जे आपण बघितलं समजा इकडे जे आहे बीजेपी लीडर्स जे आहेत ते त्याच्याबद्दल काय होते अग्रीव्ड म्हणजेच काय करणं एक अनहॅपी फील करणं एखाद्या निर्णयाबद्दल. ठीक आहे. किंवा ट्रीटमेंट जी मिळाली त्याबद्दल नाराज होणं. मग ती नाराजी जी आहे ती बीजेपी याच्यामध्ये दर्शवण्यात येत आहे. ठीक आहे. बट मिस्टर पालानीस्वामी वॉज क्विक टू कंडेम अन इन्सिडेंट इन पुद्दुचेरी. पण पालानीस्वामी जे आहे ते याच बाबतीत एकदम क्विक होते एकदम फास्ट त्यांनी ऍक्शन त्यामध्ये दर्शवली. टू कंडेम मीन्स क्रिटिसाइज करणं निंदा करणं अँड इन्सिडेंट इन पुद्दुचेरी मध्ये जो काही इन्सिडेंट झाला त्याच्या अगेन्स्ट लगेच काय केलं पालानीस्वामी यांनी काय केलं निंदा केली क्रिटिसाइज केलं. कशाबद्दल काय नेमकं होतं इव्हेंट ऑफ द स्टॅच्यू ऑफ AIADMK फाउंडर MGR जे AIADMK चे जे फाउंडर आहेत MGR बीइंग ड्रॅप्ड इन सफरॉन शॉल. मग जे काही त्यांना जे आहे तर काय करण्यात आलं होतं की ट्रॅप करणं म्हणजेच काय असतं की चढवणं वगैरे गुंडाळणं ज्याला म्हणतो आपण तर त्याला गुंडाळणं वगैरे जे म्हणतो आपण ते. मग MGR AIADMK चे जे फाउंडर आहेत MGR त्यांना काय केलं होतं सफरॉन शॉल मध्ये जे त्यांना गुंडाळलं गेलं होतं तर त्याबद्दल किंवा त्या स्टॅच्यू बद्दल जे काही झालं त्या इन्सिडेंट बद्दल त्यांनी काय केलं होतं पालानीस्वामी यांनी जरा तो इन्सिडेंट जो आहे तो त्यांना आवडला नाहीये किंवा त्याची क्रिटिसाइज केलं होतं त्याला. वेदर ऑर नॉट द अलायन्स सर्वाइव्ह दिस पेज. मग हे जे आहे समजा की वेदर ऑर नॉट द अलायन्स ह्या दोघांमध्ये जे असलेलं ते सर्वाइव्ह दिस पेज हा पेज ते सर्वाइव्ह करू शकतं किंवा नाही. द सिग्नल्स फ्रॉम द ग्राउंड आर नॉट एनकरेजिंग. तर बघितलं तर याचे सध्या जे सिग्नल्स मिळत आहेत ते मात्र काय नाहीयेत तर तेवढे जास्त एनकरेजिंग नाहीयेत. ठीक आहे. वेदर ऑर नॉट द अलायन्स सर्वाइव्ह दिस पेज द सिग्नल्स फ्रॉम द ग्राउंड आर नॉट एनकरेजिंग. सध्याची ग्राउंड रियालिटी जर बघितली तर ती एनकरेजिंग नाहीये. बिफोर टेकिंग अ कॉल यावरती काही निर्णय घेण्याच्या आधी ऑन इट्स अलायन्स विथ द बीजेपी सोबत जे अलायन्स होते त्याच्यावरती निर्णय घेण्याच्या आधी द AIADMK शुड सेट थिंग्स राईट अँड सेटल द इश्यू ऑफ द CM कॅन्डिडेट फॉर 2020. मग नेमकं हे अलायन्स करायचं किंवा नाही त्याचं डिसिजन घेण्याच्या आधी AIADMK ने काय केलं पाहिजे स्वतःचा निर्णय अगोदर घेतला पाहिजे की सीएमचा जो कॅन्डिडेट असेल 2021 साठीचा तो नेमका कोण असेल त्याबद्दल एकदा डिसिजन घ्यावं आणि हा इश्यू सॉल्व्ह करावा. ओके सगळ्यांना क्लिअर. गुड डे टू ऑल ऑफ यू. चलो.